नमस्कार मंडळी, अलिबाग स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत कोलंबी राईस। कोलंबी स्वच्छ धुवून त्याला आलं लसणाची पेस्ट, मीठ, हळद, मसाला लावून 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवत आहोत। आता मी बरिस्त्यासाठी कांदा उभा चिरून घेत आहे। उभा चिरलेला कांदा मी एअर फ्रायरमध्ये कुरकुरीत करायला ठेवला आहे आणि दुसरीकडे तांदूळ स्वच्छ धुवून ते भिजत ठेवलेले आहेत। मॅरिनेट केलेल्या कोलंबीमध्ये लिंबू पिळून घेत आहे। आता गॅसवर कढई ठेवून त्यात 2 पळ्या तेल मी टाकले आहे। गरम तेलामध्ये 2-3 दालचिनीचे तुकडे, 1 चक्री फूल, 2-3 तमालपत्रे घातली आहेत। नंतर 1 मोठा कांदा बारीक चिरून त्यात घातला आहे। आता मी थोडीशी हळद घातली आहे। हळद थोडी प्रमाणातच घालावी, कारण आपण कोलंबीला मॅरिनेट करताना हळद लावली आहे। आता 1 मोठा चिरलेला टोमॅटो त्यात घातला आहे। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर 1 बटाटा साल काढून त्यात घालावा। बटाटा यासाठी घातला आहे की कारण त्याच्यामध्ये बटाटा घातल्यानंतर टेस्ट खूप छान येते। तुम्ही जर नाही घातला तरी चालेल। आता कढईमध्ये मॅरिनेट केलेली कोलंबी घालत आहे। आता आपण मीठ घालत आहोत। मीठ थोडं प्रमाणानुसार घालावं, कारण आपण कोलंबीला मीठ लावलेलं आहे आणि भात शिजत ठेवताना सुद्धा मीठ घालणार आहोत। इथे आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र करत आहोत। एकीकडे आता गॅसवर पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले आहे व त्यात थोडे मीठ घातले आहे। पाण्यामध्ये आता 1 मोठी वेलची, 2-3 दालचिनीचे तुकडे, तमालपत्र आणि अर्धा लिंबू पिळून टाकत आहेत। लिंबू यासाठी पिळला आहे की जेणेकरून भात आपला पांढरा स्वच्छ दिसेल। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात स्वच्छ धुतलेले तांदूळ आपण घालत आहोत। भात शिजला आहे की नाही हे थोडा दाणा हातावर घेऊन आपण पाहत आहोत। इथे आता आपली कोलंबीची छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। व्यवस्थित शिजलेला भात आपण आता ग्रेव्हीवर घालत आहोत। व्यवस्थित सुटसुटीत असा करून घालावा, म्हणजे कसा तो चिकट दिसणार नाही। भाताची लेयर दिल्यानंतर त्यावर आपण एअर फ्राय केलेला बरिस्ता, कोथिंबीर आणि थोडे तूप त्याच्यावर टाकत आहोत। तुपामुळे छान असा स्वाद येतो आणि नंतर त्यावर झाकण ठेवत आहोत आणि त्यानंतर मी इथे आता वजन म्हणून खलबत्ता ठेवत आहे। 15 मिनिटाचा दम दिल्यानंतर आपली छान अशी कोलंबी बिर्याणी तयार आहे। तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा आणि भाताचा छान असा लेअर तयार झालेला आहे। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे।